उकळत्या पाण्यामध्ये कधी चपाती टाकली आहे का? नाही टाकली तर टाकून पहा. उकळत्या पाण्यात चपाती टाकून एकदम पौष्टिक असा नाश्ता बनवत आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी आणि ही जी चपाती टाकत आहोत ती कच्ची चपाती टाकत आहोत. आणि सगळ्यात आधी या नाश्त्यासाठी कणिक मळून घ्यायची. आता मी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ, आणि त्या आपण जसं चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने मळायचं. थोडंसं घट्ट, थोडं मीठ टाकून, म्हणजे चपातीला ज्या पद्धतीने कणिक मळतो त्याच पद्धतीने कणिक मळलेलं आहे. आणि इकडं कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकलेलं आहे. आता हा जो नाश्ता आहे तो विकत आणायला गेला का खूपच महाग भेटतो, पण एकदम पौष्टिक असा हा नाश्ता बनवत आहोत. गव्हाच्या कच्ची चपाती उकळत्या पाण्यामध्ये टाकून. सगळ्यात आधी आता जास्त आपण चपाती बनवताना थोडीशी पातळ बनवतो, पण चपाती या ठिकाणी पातळ न बनवता थोडीशी अशी जाड चपाती बनवायची आणि कढईचं बुडाचं माप घेऊन, म्हणजे मापाच्या साईजची चपाती बनवायची या ठिकाणी. आता ही चपाती मी थोडीशी मोठीच केली, पण झाकणाने तिला आपण गोल असा कापून घेऊ, म्हणजे जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही. आता मी थोडीशी चपाती जाडच केलेली आहे आणि ती आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आता पाणी उकळलेलं आहे, थोडंसं मीठ आणि तेल टाकलेलं आहे त्यामध्ये. आता उकळत्या पाण्यात ही चपाती टाकलेली आहे. आता काही वेळेस चपाती टाकताना अशी वाकडी होती, पण वाकडी न होता अशीच चपाती आपण ज्या पद्धतीने तव्यावर चपाती टाकतो त्याच पद्धतीने चपाती टाकून घेतलेली आहे. आता ही 5 मिनटं ही जी चपाती ती छान अशी शिजून द्यायची. आता शिजलेली कशी कळते की ती लगेच तव्यावर जशी फुगती तशीच पाण्यामध्ये हलकी होती आणि अशी फुगून येते, म्हणजे आपली चपाती शिजलेली आहे. आणि थोडासा असा त्याचा कलर पण बदलतो. या पद्धतीने चपाती शिजलेली आहे आणि हलकी होऊन ती पाण्यावरती या पद्धतीने आलेली आहे. आता ही जी चपाती आहे आपण अशा पद्धतीने पाण्यातून काढून घेऊ. आता हिचे मधोमध 2 भाग झाले, पण काहीच अडचण नाही. आता ही चपाती एकदम थंड होऊन द्यायची आहे. आता या पद्धतीने मी जी निम्म चपाती आपली कट झाली ती कापलेली आहे आणि या पद्धतीने एका चपातीची अशी ही चपाती आधीची कापलेली ती वळकटी केली आणि अशीच वळून घेतलेली. आळूची वडी ज्या पद्धतीने आपण कापितो किंवा वळीतो त्याच पद्धतीने ही चपाती आहे, शिजवलेली चपाती तीही कट केलेली आहे. ज्या पद्धतीने नूडल्स असताना त्याच पद्धतीने चपाती ही नूडल्स ज्या पद्धतीने असतात त्याच पद्धतीने कट केली. मी अशाच पद्धतीने 2 चपात्या लाटल्या आणि 2 चपात्या शिजवलेल्या होत्या. आता चपाती अजिबातही चाकूला चिटकत नाही, म्हणजे चपाती आपली शिजलेली आहे व्यवस्थित आणि कटही एकदम व्यवस्थित होत आहे, पण थंड होऊन दिलेली आहे चपाती. आता हे जे नूडल्स आहे ते सुट्टे केलेले हाताने या पद्धतीने. आता सगळ्यात आधी मी आलं एकदम असं छोटं कापून घेतलं. लसणाचेही 1 कांडी लसूण घेते, तुकडे केलेले. मिरच्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत. तीच कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये सगळं जे आहे आलं, लसूण आणि मिरच्या ते 2 चमचे तेल टाकून थोडंसं हलकंसं असं भाजलेलं आहे. जास्तही आपण ज्यावेळेस फोडणी देतो तसं भाजायचं नाही, जास्त हलकंसं भाजलेलं आहे. आता इकडं एका ताटामध्ये मी कोबी उभा कापलेला आहे, टोमॅटो आणि कांदा या पद्धतीने भाजीला जसा कापतो त्याच पद्धतीने कापला आणि शिमलाही उभी कापून घेतलेली आहे. आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे असेल की आपण काय बनवतोय, तर आपण बनवत आहोत चपातीचे नूडल्स. आता हे जे आलं लसूण थोडंसं तळलं त्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदाही जास्त तळून न देता हलकासा असा गुलाबी झाला पाहिजे.
आता कांदा टाकल्यानंतर शिमला टाकायची आहे, उभी कापून घेतलेली. आता हे जे सगळं साहित्य आहे ते जास्त शिजून न घेता हलकंसं असं तळून घ्यायचं आहे. या पद्धतीने आणि त्यानंतर टोमॅटो टाकला. आता नूडल्स किती बनवायचे त्यावर हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. आता मी या ठिकाणी 2 चपातीचे नूडल्स केलेले आहे, त्यामुळे मी एवढं हा भाजीपाला घेतलेला आहे. आता यामध्ये अजून काही भाजीपाला असला तोही टाकला चालेल. आता हा कोबी तसा तर कच्चाच घेते आपण, थोडासा हलकासा या सगळ्या भाज्यांमध्ये हा थोडासा हलकासा भाजून घ्यायचा, म्हणजे तेलाची चव येते. आता चपातीमध्ये कणिक मळतानाही मीठ टाकलेलं आहे आणि आपण जे सॉस टाकणार आहे काही सॉस त्याच्यातही मीठ असतंच, पण थोडंसं हलकंसं या भाज्यांना चव येण्यासाठी चिमूटभर मीठही यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता सगळ्यात आधी सॉस टाकलेला आहे. यामध्ये सगळ्यात आधी मी टॉमॅटो केचप टाकलेलं आहे, म्हणजे टॉमॅटो सॉस टाकलेला आहे 2 चमचे. सोया सॉस टाकायचा आहे 1 चमचा. शेजवान चटणी टाकलेली आहे 1 चमचा, पोह्याच्या चमच्याच्या मापाने. आता पास्ता सॉस टाकलेला आहे. स्वीट आपलं टॉमॅटो केचप असतं ते टाकलेलं आहे, स्वीट आणि स्पायसी. आता पास्ता सॉस टाकलेला आहे. सोया सॉस, पास्ता सॉस, टॉमॅटो केचप, शेजवान चटणी आणि थोडंसं आता याला मीठ टाकलेलं आहे मी. आता सॉसच्या अंदाजामध्ये मीठ टाकायचं आहे, कारण आपलं चपातीचं कणिक मळतानाही मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे जे चपातीचे नूडल्स केलेले आपण शिजवलेल्या चपातीचे, ते नूडल्स असे हाताने सुट्टे सुट्टे केले झाले का नाही, आपण जसं चायनीज आणतो नूडल्स तसे अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठापासून हे नूडल्स केलेले आहे. आणि मस्त असा आपला हा नाश्ता नक्कीच इतका चविष्ट असा लागतो. लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक, म्हणजे यामध्ये सगळ्या भाज्याही जात्या आणि आपली गव्हाची कणिक जी असते त्याचे नूडल्सही मस्त असे चविष्ट असे नूडल्स लागलेले. आणि आता थोडासा वरून कच्चा कोबी टाकलेला आहे. एकदा असे नूडल्स नक्की बनवून बघा.